काय भूमिका आहे? मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठामध्ये लाड पागे समितीच्या शिफारशीला आणि त्यांच्या नेमणुकीला माननीय न्यायालयाने स्थगिती आदेश दिला होता। कामगार शक्ती संघटनेचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने तसेच महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना फेडरेशन मुंबई महाराष्ट्र राज्य स्पोक्समन म्हणून मी स्वतः ज्येष्ठ विधिज्ञ माननीय सगर किल्लारीकर साहेब यांच्या मार्फत माननीय उच्च न्यायालयामध्ये हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली होती। हस्तक्षेप याचिकेमध्ये साधारण काल 24/6/2024 रोजी माननीय न्यायालयासमोर सुनावणी घेण्यात आली आणि सुनावणी घेतल्यानंतर माननीय न्यायालयाने जो काही लाडपागे समितीवरती त्यांच्या पाल्यावर नेमणुकीचा जो काही स्थगिती आदेश होता तो काल स्थगिती आदेश उठवण्यात आला। त्यामुळे राज्यातील साधारण सध्या महानगरपालिका, नगरपालिका, शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय त्याचप्रमाणे महामंडळामध्ये जे सफाई कर्मचारी कार्यरत आहेत असे 22,000 प्रकरणं राज्यामध्ये प्रलंबित होते। नेमणुकीपासून ते वंचित होते। कालच्या निर्णयामुळे या हजारो कामगारांना त्याचा फायदा झालेला आहे। शिवाय येणाऱ्या पिढीमध्ये जे काही सफाई कामगार सध्या कार्यरत आहेत महानगरपालिकेमध्ये, नगरपालिकेमध्ये किंवा वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये त्यांच्या पाल्यांना सुद्धा अविरत जे काही लाड कमिटीच्या शिफारशी आहेत, पागे समितीच्या शिफारशी आहेत, त्या शिफारशीनुसार त्यांच्या पाल्यांना नेमणुका या कायम स्वरूपी दिल्या जातील। भविष्यामध्ये कोणी नेमणुकीपासून वंचित राहणार नाही हा सुद्धा निर्णय काल माननीय उच्च न्यायालयाने दिलेला आहे। या निर्णयामुळे राज्यातील सगळ्या सफाई कामगाराच्या पाल्यामध्ये, सफाई कामगारामध्ये, वेगवेगळ्या संघटनांमध्ये आनंदाचं वातावरण असून आमच्या सुद्धा संभाजीनगर महापालिकेतील सगळ्या कामगारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। संभाजीनगर महापालिकेमध्ये साधारण 250 ते 350 प्रकरणं गेल्या 2 वर्षापासून प्रलंबित आहेत। ते प्रकरणं प्रलंबित असल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे। त्यांची आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे ते अत्यंत डबघाईला आलेले आहेत। शिवाय हे प्रकरण तातडीने माननीय प्रशासकाने निकाली काढावेत आणि त्या विभागामध्ये, आस्थापना विभागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून 5-5, 7-7 वर्षापासून ठाण मांडून बसलेले काही कर्मचारी आहेत ते कर्मचारी 2-2 लाख रुपयाचा व्यवहार करतात। लाड पागेची नियुक्ती देण्यासाठी लाखो रुपये घेतात, नियुक्ती देण्यासाठी लाखो रुपये घेऊन त्या कर्मचाऱ्याची फसवणूक करतात, पिळवणूक करतात आणि हा कर्मचारी व्याज भत्त्याने पैसे घेऊन त्यांच्या मड्यावरती घालतो, त्यांना पैसे देतो आणि आपले कामं करून घेण्याचा प्रयत्न करतो। जर पैसे दिले नाही तर त्या फाईलमध्ये खाडाखोड केल्या जाते, त्या ठिकाणी त्याला त्रास दिला जातो। म्हणून प्रशासकाला आमची विनंती आहे की तात्काळ तिथले जे काही अनेक वर्षापासूनचे कर्मचारी काम करतायत त्याच विभागामध्ये कायम असतात त्यांना तात्काळ बदललं पाहिजे आणि या जे कोणी पैसे मागत असतील ते सगळ्या कर्मचाऱ्याला विनंती आहे की महानगरपालिकेमध्ये लाड समितीची नेमणूक करत असताना 1 रुपया सुद्धा लागत नाही, 1 रुपयाचा सुद्धा खर्च करावा लागत नाही, 1 रुपयाची सुद्धा महानगरपालिकेची वसुली करत नाही। कोणी 1 रुपयाचा व्यवहार करू नये आणि कोणी जर पैसे मागितले तर आम्ही महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर एक डिजिटल बोर्ड लावणार आहोत। त्या ठिकाणी सगळ्या झोनमध्ये फिरून सांगणार आहोत की कोणी जर पैसे मागितले तर आम्हाला कळवा, अँटी करप्शनला कळवा, तुमचं नाव गुप्त ठेवण्यात येईल। अँटी करप्शनला जाऊन सुद्धा आम्ही तिथल्या SP ला भेटणार आहोत, आयुक्ताला भेटणार आहोत। जे काय अनेक वर्षापासून छळ सुरू आहे या महापालिकेमध्ये पैसे घेण्याचा तो कुठल्याही परिस्थितीमध्ये थांबवण्याचा आमची संघटना प्रयत्न करणार आहे। यासाठी सगळ्या कर्मचाऱ्याला मी विनंती करतो की कुठल्याही भूलथापाला बळी न पडता आपण काम करावं। काही जे लोक डफडे वाजून सध्या मिरवणुका करून घेत आहेत त्यांनी महानगरपालिकेची कोणत्याही या बाबतीमध्ये उच्च न्यायालयामध्ये केस सुद्धा दाखल केली नाही, त्यांना केसचा नंबर माहिती नाही, पिटिशन काय ते माहिती नाही, पेयर काय ते माहिती नाही। केवळ लोकांची दिशाभूल करण्यासाठी, आपले धंदे वाढवण्यासाठी हे कामं करत आहेत।
त्यांनी वकील लावला असं त्यांनी सांगावं की कोणता वकील लावला होता, कधी कोर्टात गेले, कधी आर्ग्युमेंट केली. हे सगळे बदमाशी सध्या महानगरपालिकेमध्ये काही ठिकाणी सुरू आहे. यापासून सगळ्या कर्मचाऱ्यांनी सावध राहावं. आमच्या संघटनेमध्ये लवकरच आम्ही प्रवेश सोहळे या ठिकाणी होणार आहेत. सगळ्या महानगरपालिकेमध्ये रेड्डीमध्ये असेल, राणाकडे असतील, महापालिकेत वेगवेगळ्या झोनमध्ये काम करणारे आमचे सहकारी असतील, हे सगळेचे सगळे कामगार शक्ती संघटनेमध्ये वाहून घेण्यासाठी या ठिकाणी कटिबद्ध आहेत. एक मोठा कार्यक्रम या महापालिकेच्या माध्यमातून, सफाई कर्मचाऱ्याच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. या निमित्तानं माझे सहकारी मधुकरजी बावस्कर, आमचे अध्यक्ष उमेश मेहरे, हाकीमभाई, पंडित दाभाडे, आमचे जानराव, त्याचप्रमाणे तुम्हीच नावं सांगा सगळ्यांना. दीपक, माझं नाव गौतम खरात, महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना फेडरेशन व कामगार शक्ती संघटनेचा अध्यक्ष.